महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या सुमारे 9 जागांची मुदत संपणार असल्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शनच्या या आपल्या खास चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचं संपूर्ण राजकीय गणित आणि या निवडणुका का इतक्या महत्त्वाच्या आहेत। सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। विधान परिषद म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ही थेट जनतेकडून निवडली जात नाही। इथे सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने निवडले जातात। काही आमदारांच्या मतदानातून, काही पदवीधर मतदारसंघातून, तर काही शिक्षक मतदारसंघातून। म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळं राजकीय गणित काम करतं। MLA कोट्यात जिथे थेट आमदार मतदान करतात तिथे सत्ताधारी पक्षाला नैसर्गिक ॲडव्हान्टेज मिळतो, तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्थानिक नेटवर्क, संघटना आणि विचारसरणीचा प्रभाव जास्त असतो। सध्या महाराष्ट्रात महायुती सत्तेत आहे। भाजप, एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचा गट मिळून सरकार चालवत आहेत। विधानसभेत त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे MLA कोट्यातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना स्पष्ट फायदा होऊ शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत। याचा अर्थ असा की ज्या जागा आमदारांच्या मतदानातून निवडल्या जातील त्या जागांवर महायुती मजबूत स्थितीत असू शकते आणि जर त्यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली तर विधान परिषदेत त्यांची संख्या आणि प्रभाव दोन्ही वाढू शकतात। पण इथेच एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे। महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, उद्धव ठाकरे यांचा गट आणि शरद पवार यांचा गट, ही आघाडी अजूनही काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये मजबूत मानली जाते, विशेषतः पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ। या ठिकाणी स्थानिक प्रश्न, संघटनांची ताकद आणि उमेदवाराची प्रतिमा खूप महत्त्वाची ठरते आणि या बाबतीत महाविकास आघाडीचा प्रभाव अजूनही जाणवतो। म्हणूनच येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकीकडे महायुतीला MLA कोट्यात ॲडव्हान्टेज असताना दुसरीकडे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी कडी टक्कर देऊ शकते। हीच गोष्ट या संपूर्ण निवडणुकीला आणखी इंटरेस्टिंग बनवते, कारण ही लढत एकतर्फी नसून दोन्ही बाजूंनी ताकदीने लढली जाणार आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते या निवडणुकांमधील काही मतदारसंघ अत्यंत निर्णायक ठरू शकतात, विशेषतः शहरी भागातील पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ। इथे निकाल थोड्याशा फरकाने बदलू शकतो। आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, या निवडणुकांनंतर विधान परिषदेत सत्तेचा समतोल कोणाच्या बाजूने झुकणार? जर महायुतीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली तर राज्यात त्यांची राजकीय पकड आणखी मजबूत होईल। त्याचबरोबर विधान परिषदेतही त्यांना धोरणात्मक निर्णय घेणं अत्यंत सोपं होऊ शकतं। पण जर महाविकास आघाडीने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात चांगली कामगिरी केली तर ते सत्ताधाऱ्यांना कडी टक्कर देऊ शकतात आणि विधान परिषदेत एक संतुलित पॉवर इक्वेशन तयार होऊ शकते। म्हणजेच या निवडणुका केवळ काही जागांसाठीची स्पर्धा नाहीत, तर त्या महाराष्ट्राच्या पुढील राजकीय दिशेचा अंदाज देणाऱ्या आहेत। एक गोष्ट मात्र नक्की, अंतिम चित्र हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होईल। तोपर्यंत हे सगळं राजकीय विश्लेषण आणि अंदाज यावर आधारित आहे। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। तुमच्या मते काय होणार? महायुती आपलं वर्चस्व कायम ठेवेल का, की महाविकास आघाडी जोरदार कमबॅक करेल? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।